मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे मी नेरूळला. आता तुम्हाला माहिती आहे आपली सिरीज चालू आहे मंदिराची. तर आज आपल्या नेरूळमधल्या एक असे विख्यात असं मंदिर आहे, त्याचं आज आपण एक्सप्लोअर करणार आहे. तर तुम्हाला मी घेऊन जातो तिकडे. सध्या आहे मी नेरूळ आणि सानपाडा हायवेला. तर हा पाचच्या साईडने जो रोड येतोय नेरूळवरनं, आणि हा सरळ जो रोड जातो हा सरळ जाईल पाम बीचला, आणि हा साईडला देखील आहे रोड जो सरळ पाम बीच आणि नेरूळच्या गावापर्यंत जातो. तर आता मी तुम्हाला दाखवतो ते मंदिर. तर आपण भेटूया त्या मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक. हे तुम्हाला तर माहिती असलंच पाहिजे, कारण की आता काही दिवसापूर्वीच या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या उद्घाटनावरनं थोडासा इश्यू झाला होता. आणि हे आहे नेरूळचं रोड जो सरळ जातो शनीश्वर मंदिरामध्ये. हा आहे पाम बीचचा रोड आणि हा आहे पाठीमागे आहे नेरूळचा ब्रिज. तर तुम्ही जर रोडनी येत असाल तर त्या रोडनी सरळ येऊन तुम्हाला या ठिकाणी जायचं. मित्रांनो, तुम्ही या मागच्या साईडला मला जो गेट पाहताय हा आहे शनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार. आणि इथूनच तुम्हाला जर तुम्ही चालत चाललाय तर तुम्हाला कमीत कमी 5 ते 7 मिनटं लागतील. आणि जर बाईकने जात असेल किंवा स्वतःची गाडीने जात असेल तर कमीत कमी 2 ते 3 मिनिट. मित्रांनो, हे आहे शनीश्वर मंदिर नेरूळमधील. तर आता सध्या तुम्ही पाहताय तर इथं थोडंसं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे हा सकाळचा थोडा मंदिर बंद असतो, संध्याकाळचा हा चालू असतो. त्याच्यामुळेच मी आज रात्रीच्या हिशोबाने आज इकडे ब्लॉग बनवण्याच्या उद्देशाने इकडे आलेलो आहे. समोरच आहे हे अय्यप्पा मंदिर, तुम्ही पाहू शकता. तर अय्यप्पा मंदिराचा देखील ब्लॉग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. सध्या आपण आता शनीश्वर मंदिराच्या मी बाहेर आहे. तर समोरच्या साईडला जो रोड आहे, हा समोरच्या साईडचा जो रोड आहे जातो सरळ नेरूळ स्टेशनला. आणि हा जो रोड आहे हा सरळ जातो आपल्या नेरूळच्या हायवेला, म्हणजे हा हायवे जातो मुंबई पुणे हायवेला. तर मित्रांनो, असा हा एक चपला स्टँड. इकडे तुमच्या चपला देखील तुम्हाला काढायच्या आहेत. त्यानंतर आतमधल्या साईडला प्रवेश करायचा आहे. समोरच आहे सेवा तीर्थ. हे सेवा तीर्थ आहे, बाजूला आहे प्रसादालय. तर सर्व गोष्टी तुम्ही नीट पाहून घ्या. तर मित्रांनो, हे सर्व नवग्रह तुम्ही इथं पाहू शकता. तर ही नवग्रहाची सगळी मांडणी कितीकडे केलेली आहे. तर जेव्हा तुम्हाला नवग्रहाची शांती करायला सांगत असतील तर निश्चित या मंदिरात तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. हे सर्व नवग्रह आहेत. तर मित्रांनो, हे शनी मंदिर आहे. खूपच छान असं हे मंदिर आहे. आता सध्या मंदिरामध्ये एक पूजा देखील चालू आहे. भक्तिमय वातावरणात सध्या तुम्ही जर पाहत असाल तर ही आहे शनी मंदिर. आणि हे भक्तिमय वातावरणात इथे एक पूजा देखील चालू आहे. तर मित्रांनो, झालंय माझं शनी मंदिराचं दर्शन. खूपच छान आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं आतमध्ये. आणि आतमध्ये पूजा देखील चालू होती. हा मागच्या साईडला माझा गेट आहे. तर आता आपण चाललो आहे घरी. तर या मंदिराची मित्रांनो माहिती ही अजूनही यूट्यूबला देखील आहे, तुम्ही तिथे देखील पाहू शकता. त्यानंतर माझ्या ब्लॉगमध्ये देखील तुम्हाला इथली माहिती मिळेल. थोडे आतल्या साईडचे व्हिडिओ काढायला मिळाले नाहीत, कारण की तुम्हाला देखील माहिती आहे काही धार्मिक विषय असतो, आस्थेचा विषय असतो आणि सुरक्षितेचा विषय असतो, ज्याच्यामुळे मुख्य गाभाऱ्यातला व्हिडिओ ते काढायला मिळत नाहीत. तर त्याच्यामुळे ते व्हिडिओ मला काढता आले नाहीत. पण जेवढे व्हिडिओ मी काढले आहेत मंदिराचे माहितीसाठी तेवढे तुम्हाला मी या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवत आहे. तर निश्चित एकदा पहा. तर मित्रांनो, या ब्लॉगसाठी नेहमीच माझी मेहनत असते. तर यासाठी तुम्ही मला फक्त आणि फक्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल जेवढे जास्त होईल तेवढे सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला नवीन माहिती मिळावी यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यासाठी नवीन ठिकाणी जात असतो, एक्सप्लोअर करत असतो नवीन ठिकाणी. तर मित्रांनो, अपेक्षा माझी एवढीच आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.